नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पारंपरिक अशी कराळ्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी 1 वाटी कराळे, 1 वाटी खोबरं, अर्धा वाटी पांढरे, अर्धा वाटी शेंगदाणे, 2 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. कढई मीडियम फ्लेमवरती गरम करून त्याच्यामध्ये कराळे घालून घ्यायचे आहेत. व्यवस्थित एकसारखे हलवून भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा ते तडतड असे उडतील तेव्हा गॅस बंद करून कराळे काढून घ्यायचे आहेत. कराळे बारीक फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. कच्चे राहील तर त्याचा वास येऊ शकतो. चटणी जास्त दिवस आपल्याला टिकत नाही. कराई काढल्यानंतर त्याच कढईमध्ये पांढरे तीळ घालून ती लाल होईपर्यंत बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच लसणाच्या कढईमध्ये आपण खोबरं टाकून व्यवस्थित लसूण आणि खोबरं एकत्र भाजून घेणार आहोत. खोबरं एकसारखं हलवून भाजून घ्यायचं आहे, नाहीतर लवकर खाली करपेल. कारण आपली कढई अगोदरच गरम असते जेव्हा आपण कराळे आणि पांढरे तीळ भाजून घेतलेले असतात. खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झाल्यानंतर ते काढून घेऊन त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे गॅस बारीक मोठा करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा असं होतं ना, शेंगदाण्याचं वरून जे टर्फर आहे ते करप जातात. आपल्याला वाटतं की शेंगदाणे भाजले आहेत, पण त्यातून कच्चे असतात. त्यासाठी गॅस बारीक करून शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजल्यानं आपण त्याच कढईमध्ये एक 5 ते 10 मिनटं ठेवून देणार, जेणेकरून ते क्रिस्पी होतील. हे सगळे पदार्थ पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये तेल घालून ते ओबडधोबड असे बारीक करून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर कराळे घालून तेही ओबडधोबड बारीक करून एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर शेंगदाणे घालून शेंगदाणे असे जाडसर असे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहेत. तेही एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. सगळं मिश्रण एकाच बाउलमध्ये एकत्र करायचं आहे. त्यानंतर खोबरं आणि लसूण जे आपण भाजून घेतलं तेही फिरवून घ्यायचं आहे. खोबरं बघू शकता किती पातळ असं चिरलेलं आहे, जेणेकरून ते इझिली बारीक होऊ शकतं. खोबरंही असं जाडसर असं भरडून घेऊन त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे. असं केल्याने चटणीला मीठ आणि तिखटही व्यवस्थितरित्या एकजीव होतं. त्यासाठी 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट, तुमच्या चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे. तुमच्या घरात जर तिखट जास्त चालत असेल तुम्ही अजून 1 चमचाही तिखट वाढवू शकता. लाल तिखट असेल तर अगदी उत्तमच. सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण एकदम नाही घालायचं आहे, थोडं थोडं घालायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थितरित्या वाटलं जाईल. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. त्याच्यानंतर असं रवाळ असं वाटून घेतलेलं आहे, बघू शकता. ते वाटलेलं वाटण जे आहे आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याला एक 10 ते 15 मिनटं तसंच प्लेटमध्ये थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण एका डब्यामध्ये हे सगळं घालून व्यवस्थित आरामशीर 1 ते 1.5 महिना स्टोअर करू शकतो. कोणत्याही प्रकारचा चटणीला वास येत नाही. फक्त हवा देण्यासाठी म्हणून 1-2 वेळा तुम्ही झाकण काढून चटणी हवेशीर ठेवू शकता. असं केल्याने चटणी आरामशीर 1 ते 1.5 महिना टिकते. कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. चला तर मग चॅनलला पटापट सबस्क्राईब करा.